पॉझिटिव्ह एनर्जी येते मस्त. चप्पल माझी रामकृष्ण रे. घेता येते इकडे फोटो. तर आता चालू फोटो सेशन. इथं सगळं एकदम घास एकदम निवांत स्पॉट आहे एकदम. थोडा चढाव आहे आता. माझा इतकं जड गिंबल आहे ना, हे चढावायला हात दुखतो डायरेक्ट. अरे बापरे. तर मग मंदिराचा जो बॅक व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. किती सुंदर मंदिर दिसते इथे. ज्याप्रमाणे मी मगाशी सांगितलं होतं की चार्जिंग संपायला आली आणि मी आता पडलो आहे काळा. तुम्ही बघू शकता माझी स्किन एकदम ड्राय झाली आहे. मला प्यायचे पाणी तर जायचं आहे. ती कॅन्टीन आहे ना तिथं ती दिसते का तुम्हाला? असं घरासारखं व्ह्यू आहे. तिथं जायचं आहे, थोडं पाणी पिऊ, थोडा नाश्ता करू आणि मग निघू घराच्या दिशेने. असंच आम्ही आता नवीन नवीन प्लेसेस जे आहे एक्सप्लोर करणार आहे. आणि तुम्हाला रोज जो आहे यूट्यूब चॅनल आहे, माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे शिवेंद्र दादा ब्लॉग्स असं काहीतरी आहे. मी सांगेल तुम्हाला करेक्ट एक्झॅक्ट. आता मी खूप दिवसाचे ते व्हिडिओ नाही टाकलेले, पर मी आता व्हिडिओ टाकणार आहे, सुरू करणार आहे. आणि हा माझा तर एक्सप्लोरेशनचा फर्स्टच ब्लॉग आहे, तरी पण इतका सुंदर येतो आहे कारण की मी वापरतो आहे एक माझ्याजवळ एक गिम्बल आहे DI जेचा आणि iPhone 16 आहे. त्याच्यामुळे इतकी सुंदर क्वालिटी येते. iPhone 16मध्ये ती इतकी सुंदर क्वालिटी येते. इथं बघूया मम्मीचा रिव्ह्यू. मम्मी काय बोलते? मम्मी रिव्ह्यू दे. कसं वाटलं मंदिर? हो, खूप सुंदर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. आपल्या महाराष्ट्राची आन बान आणि शान जर काय असेल तर आपल्या महाराष्ट्रातली असणारी मंदिरं, गड, किल्ले. आता तुम्ही बघू शकता बॅकमध्ये जे माझं मंदिर आहे इतकं सुंदर दिसते. डिट्टो राम मंदिर आहे. राम मंदिराचीच कॉपी बोलू शकता किंवा मास्टरपीस म्हणजे इतकं डिटेलिंगनी बनवलं ना, इतकं सुंदर एकदम कोरीव काम इतकं सुंदर आहे की म्हणजे एकदम अशी पॉझिटिव्ह एनर्जी इतकी खतरनाक अशी मनामध्ये येते की एकदम पॉझिटिव्ह फील होतं. निगेटिव्ह ऊर्जा असती ती सगळी पळून जाते इथं असं बोलतात. आणि ते साहजिकच आहे कारण की निगेटिव्ह ऊर्जा म्हणजे आता आम्ही जे आलो आहे ते झेडपूल म्हणजे झेड ब्रिज तुम्हाला माहितीच असेल. झेड ब्रिजवरूनच आम्ही आलेलो आहे. झेड ब्रिज असं पण म्हणतात की चकवा भूत, जे आता सांगू नाही वाटत मला, स्वतःलाच भीती वाटते इतकी. पण तिथं झेड ब्रिजला असं म्हणतात की खूप सारे चकवा भूत आणि असे असतात. त्याच्यामुळं आम्ही त्याच ब्रिजवरून आलो. आम्हाला काही फील नाही झालं. पण बहुत सारे लोकांनी रिव्ह्यू दिले तिथं की म्हणजे इथे जे असतात ते एकदम म्हणजे असे भूतं वगैरे असतात. आता बघूया बॅकलाईटला माझे इतकं सुंदर व्ह्यू येतं ना, एकदम मस्त. माझा बॅकलाईट बघा, आता बॅक साईड बघा, इतकं सुंदर व्ह्यू येतं ना, इतका सुंदर. मी तुम्हाला काय सांगू. आता चला वापस परत. मी खालीच का आलतो. इतकं गिंबल आहे जे जड आहे ना आणि सुंदर फिरते, सुंदर एकदम सुंदर फिरते. आणि त्याच्यामध्ये माझ्यासोबत एक कांड झालं आहे की गिंबलची चार्जिंग संपली आणि मी फक्त आता लावून ठेवलं आहे मोबाईल. त्याच्यासाठी आता मला थोडंसं ब्रेक घ्यायला लागणार आहे. मागं सण किती इतकं ऊन पडलं आहे, कडक आणि खतरनाक ऊन पडलं आहे. बघू शकता. बगर आमटी मस्त हे बटाटे वगैरे टाकून आणि केळी. तुम्हाला काय पाठवा म्हणजे तुमच्या मनाने पाठवा, असं काही नाही. थोडंसं लांब घेऊ कॅमेरा. बघा आता 2-2 केळी म्हटल्यावर बरोबर 50 मुली आहेत. तर वरती घेतली जरा स्टिक. ह्या स्टिक तुम्हाला जर घ्यायची असेल तर मी प्रोडक्ट खाली टाकणार आहे शॉपिंगमध्ये, तर तुम्ही तिथं बघू शकता. खूप स्वस्त जी स्टिक आहे, स्वस्तमध्ये खूप भारी जी स्टिक आहे ती आपल्याला भेटली आहे. आणि आता जाऊया कॅन्टीनला. मम्मी ते जरा फोटो सेशन करतायत मागं, त्याच्यामुळं जरा कॅन्टीनला जायचं कॅन्सल झालं. पण आता आम्ही जाणार आहे कॅन्टीनला खाणार आहे काहीतरी आणि त्याच्यानंतर घरी निघणार आहे. इथे इतकेच टुरिस्ट येतात, म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या मागं किती टुरिस्ट येतात की म्हणजे आपल्या आता मम्मीने जसं सांगितलं तुम्हाला की आपल्या भारताची शान आन बान
मंदिर किल्ले गड जे असेल ते. आता मी कुठं बोलत बसू, कारण की आता मला तर ब्लॉगिंगमध्ये एडिटिंगमध्ये मला बहुत वेळ लागतं ना, त्याच्यामुळं मला इतकं काही तुम्हाला सांगता येत नाही. पण त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता, मी थोडीशी स्टिक करतो ना, तुम्ही बघू शकता इतकं सुंदर जे व्ह्यू आहे ती येते माझ्या मागं बॅक साईडला. या बॅक साईडला ही स्टिक ॲडजस्टेबल आहे की तुम्ही याला कमी जास्त करू शकता. सुंदर स्टिक आहे, तुम्ही याला कमी जास्त करू शकता. एकदम निसर्गामध्ये आम्ही जे आहे एकदम इथं साईडला पण इथं मागं माझं बघू शकता इतकं सुंदर एकदम घाट टाईप आहे. इथं मागं बघू शकता एकदम ग्रास आहे आणि इथं पुढं बघू शकता इतकं सुंदर मंदिर आहे. आणि मी सांगून ठेवतो की हे जे मंदिर आहे हे नारायणाचं म्हणजे कृष्णाचंच रूप आहे पालण्यामध्ये. आता तर सध्या मंदिर ओपन झालेलं आहे वाटतं, म्हणजे 4 वाजलेत ना. आम्हाला आता जायचं नाही, आता परत आम्हाला जायचं मंदिरामध्ये, कारण की ओपन नव्हतं. आमचं बॅड लक लागलं होतं की मंदिरच ओपन नव्हतं. बरं बाकीचं जाऊ द्या. पाहुण्यांनो, परभणीकरणं, बीडकरांनो सगळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलचं नाव ऑफिशियल सुनीता ताई. आता जायचं आहे आम्हाला वापस जायचं आहे. पप्पा तुम्हाला मंदिर कसं वाटलं? खूप छान. अप्रतिम. कसं आहे कोरीव काम कसं आहे याचं? अप्रतिम सुंदर. हे मंदिर तर इतकं सुंदर आहे. विशेषतः आमचे शिवेंद्र राजे जे आहे, जे नवीन ब्लॉगर आहे, परंतु तुम्हाला वाटते का शिवेंद्र नवीन ब्लॉगर आहे म्हणून? सुपर हिट इंग्लिश, हिंदी, मराठी छान बोलतो, नवीन ब्लॉग. आणि त्याला आहे ना इतर ठिकाणी जाण्यापेक्षा मंदिरामध्ये जाण्यामध्ये जास्त त्या ठिकाणी इंटरेस्ट आहे, नाही का? हां, खूप छान आहे आणि खूप जीव लावतो तो. मला खूप सुंदर आहे माझं बाळ. अभ्यास पण छान करतो. आमचा जेव्हा पण एक्सप्लोरेशनचा प्लॅन असतो तेव्हा नेहमी व्हिडिओ नाही बनवत, कारण की हा फर्स्टच ब्लॉग आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. कमेंट करून सांगा आम्हाला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. ब्लॉग त्याच्यामुळं मला बरंच माहीत झालं, आपल्याला मलाही माहीत नव्हतं. बबडी बंद करणार, आपली सेल्फी घ्यायची त्याच्यात.